आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शेवटचे 2 दिवस बाकी आहेत ॲप्लिकेशन सबमिशनसाठी. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ॲप्लिकेशन सबमिटसाठी शेवटचे 2 दिवस आहे. तर जे कोणी ॲप्लिकेशन करणार असेल तर त्यांनी काळजी घ्या की आज आपण ॲप्लिकेशन करा आणि उद्याच्या एंडपर्यंत जे काय आहे पेमेंटसाठी ऑप्शन अवेलेबल आहे. जे काय ऑनलाईन पेमेंटचं जर बघितलं तर ऑनलाईन जे काही पेमेंट करणार आहे तर त्याच्यासाठी उद्याची डेट आहे. ॲप्लिकेशनसुद्धा सबमिशनचे लास्ट डेट आहे उद्या 20 नोव्हेंबर आणि ऑनलाईन पेमेंटसाठी सुद्धा 20 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे. फक्त RTGSसाठी 1 दिवस ॲडिशनल आहे की 21 नोव्हेंबरपर्यंत जे काय आहे RTGS करू शकतो. त्याचंही टायमिंग अराऊंड 4 PM पर्यंतचा आहे. ओके, तर ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन सबमिट केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर स्कीम सिलेक्ट करा आणि ॲप्लिकेशन करा आणि उद्या EODच्या एंड ऑफ डेच्या आधी तुम्हाला ऑनलाईन जर पेमेंट करणार असेल तर उद्याच्या 12च्या आत तुम्हाला रात्रीच्या पेमेंट करायचं आहे ऑनलाईन. आणि ऑफलाईनसाठी RTGS किंवा NFTसाठी 21 नोव्हेंबरपर्यंतची डेट आहे. ओके, तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण म्हाडाच्या ज्या काही स्कीम आहेत ज्या नियरली पोझिशन किंवा ज्यांचं कम्प्लिशन डेट 2025 आहे किंवा 26 च्या ज्या काही स्कीम आहेत, टॉप 10 ज्या स्कीम आहेत, आपण अशा स्कीम काढलेल्या आहेत की ज्या नियरली पोझिशन आहे किंवा 2026च्या मिडपर्यंत ज्यांचं पोझिशन आहे त्याच्या स्कीम आपण बघतो. ह्या काही म्हाडाच्या ऑफिशियल टॉप स्कीम नाही आहेत. आपण एक रेफरन्स काढलाय किंवा डिटेल्स बघितलेत त्यानुसार आपण त्यांच्या कम्प्लिशन डेट्स काढलेल्या आहेत की ज्या अशा स्कीम आहेत ज्या ठिकाणी मॅक्झिमम जे काही टेनमेंट्स अवेलेबल आहेत आणि जे रेडी टू मूव्ह किंवा नियरली पोझिशन असे आहेत. चला तर मग बघूया आपण त्या कोणत्या स्कीम आहेत. ओके, त्या स्कीम रेडी टू मूव्ह किंवा नियर पोझिशन आहे 2025 किंवा 26. ओके, तर पहिली जी काही स्कीम आहे ती 869 न्याती इरा सेकंड फेज धानोरी. ज्या स्कीममध्ये जर बघितलं तर जवळपास 119 जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत, 1 BHK आहेत. ओके, तर त्यांचं जे काय आहे कम्प्लिशन डेट 31/3/2025 दिलेलं आहे. म्हणजे ते ऑलमोस्ट रेडी फ्लॅट अवेलेबल असतील कारण कम्प्लिशन डेट त्याची 31/3/2025 आहे. त्यामध्ये लिटिगेशन आहे आणि बाल्कनी सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे. बाकी डिटेल्स आपण स्क्रीनवर बघू शकता की जे काही रिझर्वेशन आहे किंवा आपण स्कीम कोड सर्च करून त्या डिटेल्स चेक करू शकता. जस्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो की त्यांचं अशा स्कीम कोड आहेत जे की नियरली पोझिशन किंवा एक मिड 2026 पर्यंत ज्यांचं कम्प्लिशन होणार आहे. तर सेकंड कोणती आहे चला तर बघूया की सेकंडवाली स्कीम आहे 914 MJ ओपेरा वाकडची जी स्कीम आहे. तर ह्याचे टोटल टेनमेंट्स आहे 12 आणि कम्प्लिशन डेट आहे 31/10/2025. म्हणजे हा सुद्धा कम्प्लीट झालेला प्रोजेक्ट आहे. याच्यात महारेरावर तर रिवाइज डेट नाही आहे, तर ऑलमोस्ट डन झालेला किंवा कम्प्लीट झालेली बिल्डिंग असेल. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे आणि बाल्कनी अवेलेबल आहे. ओके, पुढचा प्रोजेक्ट आहे 865 नंबरचा कुमार पार्क रेसिडेन्सी. ही हडपसरची आहे साईट. तर या ठिकाणी जवळपास 22 फ्लॅट आहे अवेलेबल आणि कम्प्लिशन डेट जी आहे ती 30/11/2025 आहे. यामध्ये लिटिगेशन आहे आणि इथे बाल्कनी अवेलेबल नाही. तर आपण जर बघितलं तर आपण असे प्रोजेक्ट बघतोय ज्यांचा कम्प्लिशन डेट आपल्या आजच्या व्हिडिओचा जो काही आहे मोठो तो आपण कम्प्लिशन डेटवर फोकस करतोय. बाकीचे प्लस मायनस पॉईंट असतील पण टेनमेंट सुद्धा ज्या ठिकाणी जास्त आहे त्या स्कीम आपण बघणार आहोत आज. ओके, तर 4 नंबरची जी स्कीम आहे ती 845 जॉय विले विंग सी शेवाळवाडी. ही जॉय विलेचा जो काही प्रोजेक्ट आहे शेवाळवाडी हडपसरच्या ठिकाणी जो की जवळपास सगळ्यात जास्त ज्याचा कार्पेट एरिया आहे 1 BHKचा ते फ्लॅट्स आहेत. ही सी विंग आहे. तर सी विंगमध्ये 78 फ्लॅट्स आहेत आणि याचे कम्प्लिशन डेट 30/12/2025 म्हणजे ऑलमोस्ट नेक्स्ट मंथच्या एंडला ही जी काही बिल्डिंग आहे ही कम्प्लीट होते. तर या ठिकाणी लिटिगेशन आहे आणि बाल्कनी अवेलेबल नाही आहे. ओके, सेम जॉय विलेजचे सी विंग B आहे. याच्या आधी आपण जी बघितली ती सी विंग होती. त्या ठिकाणी 78 फ्लॅट अवेलेबल होते. या ठिकाणी 88 फ्लॅट अवेलेबल आहेत या बिल्डिंगमध्ये D विंगमध्ये आणि डिटेल्स सेमच आहे. फक्त फ्लॅटचे काही काउंट आहे तो चेंज आहे. 88 ह्या बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहे आणि याचं जे काही कम्प्लिशन आहे सेमच डेट आहे 30/12/2025 म्हणजे जवळपास 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये याचा प्रोजेक्ट कम्प्लीट होतो. लिटिगेशन आहे आणि बाल्कनी नाही आहे. तर 6 नंबरचा जो काही प्रोजेक्ट आपण बघतोय आपण डेट वाईज सिक्वेन्स लावलेला आहे. त्यामुळे आपला जो काही टार्गेट आहे आजच्या व्हिडिओतलं ते आपण कम्प्लिशन डेटच ठेवलेलं आहे. ओके, तर बाकीचे त्याचे प्लस मायनस पॉईंट असतील. आपण डेट बघतो की कोणते असे प्रोजेक्ट आहे की जे नियरली कम्प्लीट होणारे किंवा मिड 2026 पर्यंत कम्प्लीट होतील. तर 6 नंबरचा जो काय 884 ANP नोवा बालेवाडी जो 2 BHKचा प्रोजेक्ट आहे. तिथं जर बघितलं तर 100 फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि त्याचं कम्प्लिशनही 31/12/2025 म्हणजे 1.5 महिन्याच्या कालावधीत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाहीये महारेरावर आणि ह्या जे काही फ्लॅट्स आहेत यामध्ये
बाल्कनी अवेलेबल आहे. त्यानंतर 7 नंबरचा जो काही आपण प्रोजेक्ट बघणार आहोत तो 916 टॉप टावर्स ए वाकडचा, ज्या ठिकाणी 20 फ्लॅट अवेलेबल आहेत आणि कम्प्लिशन डेट जर बघितली तर 31/12/2025, म्हणजे हाही प्रोजेक्ट नियर बाय 1.5 महिन्याच्या कालावधीत कम्प्लीट होतो. ओके, लिटिगेशन नाही आहे कुठल्या प्रकारचं आणि बाल्कनी सुद्धा अवेलेबल आहे या ठिकाणी. ओके, त्यानंतर 840 नंबरचा जो काही आपण बघतोय 8 नंबरचा जो काही प्रोजेक्ट आहे, स्कीम आहे 840 नंबर रॉयल येस वाकड, ज्याचं इथं टेनमेंट कमी आहेत, 4च टेनमेंट आहेत, बट याचं कम्प्लिशन जे काय आहे ते 31/3/2026 आहे, म्हणजे जवळपास एक 5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट होतोय आणि लिटिगेशन नाही आहे कुठल्या प्रकारचं, बाल्कनी या फ्लॅटला अवेलेबल आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा जो काही प्रोजेक्ट आहे 918 स्कीम कोड IG क्रिस्टल फेज 1 धानोरी, हा जो काही प्रोजेक्ट आहे या ठिकाणी टोटल 21 टेनमेंट अवेलेबल आहे आणि याची जी काही कम्प्लिशन डेट आहे ती 1/4/2026 आहे, म्हणजे जवळपास स्टार्टिंगच आहे एप्रिलच्या स्टार्टिंगला, म्हणजे जवळपास 3-4 मंथमध्ये हा प्रोजेक्ट सुद्धा कम्प्लीट होणार आहे. लिटिगेशन नाही आहे आणि बाल्कनी अवेलेबल आहे. त्यानंतर शेवटचा जो काही प्रोजेक्ट आपण बघतो टॉप 10 जे काही रिसेंट ज्यांचा कम्प्लिशन डेट आहे त्यातला आहे 921 द कॅमेला फेज 1 वाकड, तर ह्या ठिकाणी 34 जे काही फ्लॅट अवेलेबल आहेत आणि ह्याचं जे काही कम्प्लिशन आहे 20/6/2026, म्हणजे जवळपास एक 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट होणार आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे आणि बाल्कनी अवेलेबल आहे. ओके, तर आजच्या जे काही व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे काही टॉप 10 प्रोजेक्ट आहेत ज्यांचं कम्प्लिशन नियर बाय आहे, टॉप 10 इन द सेन्स की त्यांचं कम्प्लिशन डेट रिसेंटली आहेत ते कम्प्लीट होणार आहे, असं नाही की ते प्राईम पण प्रोजेक्ट आहे याच्यातले काही, पण टॉप रँकिंग हे आपण डेट वाईज दिलेलं आहे. ओके, तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे कोणी तुमचे मित्रपरिवार फॅमिली मेंबर ॲप्लिकेशन करत असतील तर नक्की त्यांच्यापर्यंत ह्या डिटेल्स पोहोचवा. थँक्यू.